हं, हे स्वयंभू गणपती मंदिर आहे. हं, अष्टविनायक करताल त्यावेळेस यांचं दर्शन घ्यावं लागतं, हं, हं. तरच अष्टविनायक पूर्ण होतं, बरं. नाही तर पूर्ण होत नाही. इथे सोंड आहे, लेण्याद्रीला पाठ आहे, हं. तिथं पाठीची पूजा होते, इथे सोंडीची पूजा होते. अच्छा. आणि बाजीरावच्या पत्नी काशीबाई हं. त्यांनी समभक्त होत्या गणपतीच्या. बरं. तर त्या इथं भक्ती करायला यायच्या, सेवा करायला यायच्या. हं. तर त्यांच्या नावाने ह्या गावचं नाव पडलं वडगाव कासिमबेग. अच्छा. हा, त्याच्यामुळे गणपती हा नवसाला पावणारा हं. स्वयंभू आहे, दगडातून बाहेर आलेला आहे. तर अच्छा. याला कमीत कमी 1500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. बरं, 1500 वर्षापूर्वीचं. हो. हं. म्हणून खूप मोठे भक्त येतात. हं. आणि त्याच्यानंतर अष्टविनायक करता वेळेस यांचं दर्शन घ्यावंच लागतं, कंपल्सरी परिपूर्ण होतं. परिपूर्ण, तरच अष्टविनायक पूर्ण होते. यात्रा पूर्ण होती यात्रा अष्टविनायकची. पूर्ण. नाही तर पूर्ण होत नाही. असे 7.5 पीठ आहे, त्यांना धरून 8 पीठ होतं. अच्छा. लेण्याद्री अर्धपीठ आणि हे अर्धपीठ, बरोबर. दोन्ही मिळून 1 पीठ पूर्ण होतं. हं, हं. त्याच्यामुळे अष्टविनायक केल्यानंतर यांचं दर्शन घ्यावंच लागतं, तरच अष्टविनायक पूर्ण होतं, नाही तर पूर्ण होत नाही. बरं बरं बरं. याला वडगावचा मोर्या म्हणतात. वडगावचा मोरया. बरं बरं. वडगावचा मोर्या. इथं अभिषेक वगैरे करता का तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर? हो. फक्त गोत्र सांगायचं किंवा आडनाव सांगायचं, मग तुम्ही अभिषेक, आपलं गोत्र नाव पाठवून द्यायचं, किंवा आडनाव टाकलं तरी चालेल, नाव आडनाव. हा, नाव गोत्र टाकलं तर आपल्या नावाचा उच्चार करून संकल्प सोडल्या जातो, अभिषेक केला जातो. बरं बरं. तर मग तुम्हाला कसा संपर्क करायचा? तुमचा फोन नंबर? 800 800 69 हं, 6 हं. 5555. अच्छा. आणि तुमचं नाव परत एकदा सांगा. भालचंद्र पुरुषोत्तम जोशी. अच्छा, चालेल. आणि पुण्यापासून किती दूर आहे हे? हे पुण्यापासून कमीत कमी 80-90 किलोमीटर होतं. 80-90 किलोमीटर. पण जसं त्याचा हे दिलेलं आहे समोर, तो आपण याच्यात घेऊ, म्हणजे लोकांना यायचं कळेल. नकाशा दिलेला आहे कसं यायचं. भीमाशंकर रोडला दिसतं रस्त्यात. अच्छा, भीमाशंकर रोडला आलं की रस्त्यामध्ये हा गणपती आहे, मोरया गणपती. वा वा गुरुजी. भीमाशंकरला जाता वेळेसच रस्ता दिसतो. दर्शन. आतमध्ये 1 किलोमीटर आहे गणपतीचं. वा वा, फक्त 1 किलोमीटर आहे नाही का? चालेल, धन्यवाद गुरुजी. मी आता आजूबाजूचा परिसर घेते आणि फोन नंबर तुमचा टाकते, ज्यांना कोणाला अभिषेक करायचा असेल. आणि अजून एक विशेष सांगितलं तुम्ही की हा नवसाला पावणारा गणपती आहे म्हणून. चालेल, मी बाकीच्या परिसराचा व्हिडिओ घेते. सुंदर परिसर आहे बाकीचा सुद्धा, रमणीय. इथे हे दोघं जण पाठ करायला बसलेले आहेत, अथर्व शिशाचे. आणि पूर्ण दगडामध्ये आहे हा बांधकाम याचं. पेशवे काळात काशीबाई इथे पूजेसाठी यायच्या. सुंदर मंदिर आहे. ह्या सुंदर अशा पायऱ्या आहेत, इथून त्याची एंट्री आहे. वाट आहे.